नमस्कार मित्रांनो, काय चाललंय? संध्याकाळच्या चहा बरोबर, गरम गरम चहा कॉफी बरोबर आपण बघूया मसालेदार रीडिंग काय निघत आहे आज. सो गुड इव्हनिंग गाईज, चला स्प्रेड करूया आजचे टॅरो कार्ड्स आणि बघायला सुरुवात करूया. पहिलं कार्ड काय येत आहे? सो पहिलं कार्ड आलेलं आहे ब्रेकिंग न्यूज. ओके, काय ब्रेकिंग न्यूज आहे? दुसरं कार्ड आहे पाथ अननोन. थर्ड कार्ड आपण काढलेलं आहे प्लेइंग बोथ साइड्स. चला पुढे बघूया. चौथं कार्ड काय निघत आहे? आपलं इनर सर्कल. ओके, त्याच्यानंतर आपण काढूया पुढचं कार्ड. कार्ड आहे येस अटॅचमेंट इश्यूज. आणि नेक्स्ट कार्ड काढलेलं आहे आपण अनस्पोकन टेन्शन्स. ओके, चला 6 कार्डमध्ये काय लपलंय सो मी एक्सप्लेन करणार आहे. काय चाललंय काय सध्या तुमच्या माइंडमध्ये? बापरे, पहिल्या कार्डनुसारच दिसत आहे काही ब्रेकिंग न्यूज. काहीतरी एक असा आश्चर्यकारक खुलासा होणार आहे लाईफमध्ये की जेणेकरून तुमचा दृष्टिकोनच बदलणार आहे. काय घडणार आहे असं? काहीतरी ब्रेकिंग न्यूज जेणेकरून तुमचं विजन बदलणार आहे काही गोष्टी बघण्यासाठी. पाथ अननोन. तुमच्या नात्यातला जो पुढचा मार्ग आहे ना तो अनिश्चित आहे. ठीक आहे, म्हणजे अनसर्टन आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एक आशा आहे की यस, काही ना काही नक्की चांगलं होईल. म्हणजे मार्ग जरी तुम्हाला धड दिसत नसला ना तरी तुमचं मन आतून बोलत आहे की मन नक्कीच सांगतंय की काही ना काही चांगलं नक्कीच घडेल. तुमचं मन फार आशावादी आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपलं तिसऱ्या कार्डबद्दल आपल्याला जसं काय जो काही गोंधळ चाललेला आहे आजूबाजूला तुमच्या मनामध्ये, तो कोणीतरी आहे ना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना की काही गडबड गोंधळ असताना कोणतरी आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आहे सराउंडमध्ये काही अशा एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला चांगल्या लेवलला बघतायत, तुमच्या मनातील गोंधळ शांत करायला बघतायत. चांगली गोष्ट आहे, गुड. त्याच्यानंतर कधीतरी तुम्हाला असंही फील होऊ शकतं की आपल्याला ना एका सराउंडमधनं बाहेर काढलं जाते किंवा वगळलं जात आहे, थोडं सेपरेट केलं जाते आणि त्यामुळे कधी कधी तुम्हाला राग येऊ शकतोय, दुःख वाटू शकते, फील होते तुम्हाला का मी एवढं सगळं चांगलं वागून सुद्धा मला असं साईडला का ठेवलं जाते. तर हे फार तुम्हाला सध्या पेनिंग देत आहे, दुःख दाखवण्याचं कारण दिसलंय असं. त्याच्यानंतर ह्याच गोष्टीमुळे, ठीक आहे, ह्या इन्सिक्युरिटीमुळे तुम्हाला असं वाटतंय एक अशी अतिरेकी किंवा अशी भीती किंवा काही आसक्तीचे प्रश्न तुमच्या बाबतीत उद्भवू शकतात. कधी कधी ते काही सत्य परिस्थितीपेक्षा खूप लांब असतील, पण तरी सुद्धा तुमचं मन सांगते की बापरे, एवढी भीती आहे, एवढं सगळं काहीतरी आहे, एवढं टेन्शन आहे, चिंता आहे, असं तुमचं मन खूप काही प्रश्न घेऊन चाललंय, गोंधळ चालू आहे मनामध्ये. आणि खूप तणाव, अ, खूप मनात काही तणाव आहे तुमच्या. तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय असं वाटतं तुम्हाला, कधी कधी बोलून दाखवावं कोणासमोर दुःख, पण पुन्हा एक पाऊल मागे येतं आणि तुम्हाला असं वाटतं नको, आपल्या मनात जे चाललंय ते चाललंय, पण तुम्ही मनामध्ये खूप काही चिंता घेऊन चाललेले आहात, टेन्शन चाललेलं आहे. सो गाईज, काही गोष्टींमुळे तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल कार्ड रिडिंग नुसार. येस, नक्कीच डेफिनेटली बदलेल, पण तुम्ही सराउंड मधल्या माणसांना सुद्धा ओळखा. काही जण तुमच्या चांगल्याचा सुद्धा विचार करत आहेत. असं नाहीये की सगळेजण तुमच्या वाईटाचा विचार करतायत. सो कधीतरी तुम्हाला साईडला केल्यामुळे वाईट नक्कीच वाटू शकते, पण थोडं शांत राहा. आत्ताची सध्याची परिस्थिती हीच सांगते, शांत राहा. पुन्हा एक गरम गरम चहा घ्या, टेन्शनला दूर ठेवा, थोडंसं मेडिटेशन करा, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा, सगळं काही नीट होईल. अशाच रिडिंग बरोबर आपण पुन्हा भेटूया उद्याच्या मसाला रिडिंग बरोबर. थँक्यू सो मच.